प्रेक्षकांचं आजच्या या एपिसोडमध्ये पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, संविधान हे या देशातील लोकशाहीवादी नागरिकांचा जीव की प्राण. या संविधानाला बदलण्याची भाषा 2024च्या निवडणुकीत ज्यांनी केली त्यांना सत्तेत जाण्याच्या बहुमतापासून देखील मागे राहावं लागलं. ही या देशाची जी वस्तुस्थिती आहे ही दुसऱ्यांदा घडली. एकदा आणीबाणीच्या काळानंतर भारतीय लोकांनी आपला जो कल आहे तो संविधानाशी छेडछाड करणाऱ्या सत्तेच्या विरोधात दिला होता आणि 2024च्या निवडणुकांनी देखील तो कित्ता गिरवला. याचा अर्थ संविधानाला बदलवणं हे सहज शक्य नाही. त्यामुळे गोड कार्यक्रमांच्या माध्यमातून भ्रमित करून संविधानाला बदलता कसं येईल याचे डावपेच आता सुरू झाले आहेत आणि यामध्ये राज्याच्या मुख्य सत्ताधाऱ्यांच्या संस्थेचा जेव्हा संबंध येतो तेव्हा ती बाब अतिशय गंभीरपणानं आपल्याला लक्षात घ्यावी लागते. काय आहे ही बाब? अनुलोम नावाच्या एका संस्थेनं जी महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे, या संस्थेने त्यांच्या पेड कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ज्यांना स्वयंसेवक म्हटलं जातं त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या विविध शाळांमध्ये जाऊन संविधानाच्या विषयी एक प्रश्नावली त्यांनी तयार केली आहे. जी प्रश्नावली आपल्याला या स्क्रीनवर बघता येईल. बघता आली असली तरी ती वाचता येईल असं नाही. तर या संविधानामध्ये या प्रश्नावलीमध्ये असलेल्या ज्या प्रश्नांचा समावेश आहे हा समावेश एकदा मी तुम्हाला आधी वाचून दाखवतो. यामध्ये सर्वात पहिला प्रश्न आहे, ही प्रश्नावली मला उमगलेलं संविधान या प्रश्नावलीच्या नावाखाली आहे आणि यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आहे आणि खाली ही प्रश्नावली आहे आणि हेडिंग आहे मला उमगलेलं संविधान. याच्यातला पहिलाच प्रश्न आहे की जो प्रश्न समाजातील सर्व दुर्बल घटकांचे संरक्षण संविधानाने करायला हवे, या प्रश्नाशी तुम्ही सहमत आहात की असहमत आहात असं त्याच्यामध्ये टिक मार्क. म्हणजे याच्यामध्ये पूर्णपणे असहमत, दुसरं आहे असहमत आणि तिसरं आहे थोडंसं असहमत आणि चौथं थोडंसं सहमत आणि पूर्णपणे सहमत. म्हणजे एकाच प्रश्नाच्या अनुषंगानं तर 8 प्रकारची मतं, म्हणजे पूर्णपणे असहमत, असहमत, थोडंसं असहमत आणि पूर्णपणे असहमत आणि ते सहमतीच्या बाबतीत. याचा अर्थ विद्यार्थ्यांनी समाजातील सर्व दुर्बल घटकांचे संरक्षण संविधानाने करायला हवे हा प्रश्नच मुळात चुकीचा आहे. कारण संविधान हे स्वयंभू नाही. संविधान हे या देशातल्या संविधानिक संस्थांना संचलित करण्याचा मार्ग आहे, तो दाखवतो आणि हा मार्ग कसा राबवला जातो हे त्या संवैधानिक संस्थांमध्ये स्थिरावलेल्या सत्ताधारी किंवा कोण काय अधिकारी असतील त्यांच्या मानसिकतेवर आणि मतावर अवलंबून आहे, त्यांच्या भूमिकेवर. म्हणून संविधान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील भारताला संविधान समर्पित करताना, अर्पण करताना हा धोका सांगितला होता की हे संविधान चांगलं किंवा वाईट या मुद्द्यापेक्षा हे संविधान किती चांगलं असलं आणि जर याला वागवणारे, याला अंमलात आणणारे जर वाईट असतील तर हे संविधान वाईट ठरेल आणि हे संविधान वाईट असलं आणि याला अंमलात आणणारे जर चांगले असले तर हे संविधान चांगलं ठरेल. म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या नैतिकतेवर हा खरा प्रश्न आहे. आणि सत्ताधारी असं जेव्हा म्हणतात प्रश्नावलीच्या माध्यमातून
की समाजातील दुर्बल घटकांचे संरक्षण संविधानाने करायला हवे. मग याचा अर्थ संविधानाने जी यंत्रणा निर्माण केली आहे, पोलीस यंत्रणा असेल, अर्थ खातं असेल, सामाजिक न्याय असेल, या विभागांनी या सामाजिक दुर्बलांचं रक्षण करायचं की नाही. म्हणजे हे रक्षण केवळ वित्त रक्षण नव्हे तर जीविताचंही रक्षण. हे रक्षण करण्याची जबाबदारी संविधानानं सत्ताधाऱ्यांवर टाकलेली आहे. मग हा प्रश्न येतो कसा? याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे, समाजातील ज्या घटकांवर सातत्याने अन्याय होत आला आहे त्याला संविधानाने मदत करायला हवी. म्हणजे याच्याशी सहमत, पूर्ण सहमत, असहमत, पूर्ण असहमत अशी मतं जर नोंदवली तर समाजातील सर्व घटकांवर सातत्याने अन्याय होत आलाय. हा अन्याय कोण करताय? हा अन्याय या देशातल्या व्यवस्थेने, पारंपरिक व्यवस्थेने जी जाती व्यवस्थेच्या मानसिकतेला घेऊन आजच्या संवैधानिक संस्था असणाऱ्या काळातही जेव्हा चालते आहे, तेव्हा हा अन्याय करणारी माणसं, हा समूह हा अन्याय करतो. संविधान ज्यांच्यावर अन्याय होतो आहे त्यांना संविधान मदत कशी करेल? संविधानाने निर्माण केलेल्या संस्था त्यांनी संवैधानिक नीतिमत्ता जोपासायला हवी, जी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांवर आधारलेली आहे. ही मूल्य जर राज्यकर्तेच अंमलात आणत नसतील तर संविधान हे आपसूक ते अंमलात आणणार नाही. आणि म्हणून हा प्रश्न देखील कसा चूक आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. तिसरा प्रश्न या प्रश्नावलीमध्ये आहे, सर्व नागरिकांना समान न्याय मिळेल याची खात्री संविधानाने करावी. आता संविधान हे समान न्याय आणि समान न्याय ही संधीची समानता यातूनही आहे. या प्रश्नामागे जे दडलेलं आहे म्हणजे सगळ्यांना समान न्याय, म्हणजे यामध्ये समान न्याय मिळवण्याचा जो प्रश्न आहे, या प्रश्नातून सहमती किंवा असहमती जर विद्यार्थ्यांनी काही दर्शवली तरी तो जो दोष आहे की समान न्याय मिळेल याची खात्री संविधान हे सगळ्यांना म्हणजे दुर्बलांनाही समानतेची संधी देते आहे, ती उपलब्ध करून देते आहे. जे बलवान आहेत या व्यवस्थेमध्ये, ज्यांनी उपयोग घेतलेला आहे या व्यवस्थेचा, ते अधिक बलवान आहेत. त्यांच्या बरोबरीने येण्यासाठी शाहू महाराजाचं जे घोड्याचं, लंगड्या घोड्याचं आणि इतर घोड्यांचं जे उदाहरण आहे ते याच्यासाठी पुरेसं आहे. आणि मग हा प्रश्न काय येतो? कुठल्या मानसिकतेने येतो? याच्यातला चौथा प्रश्न आहे, संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना समान वागणूक मिळायला हवी. म्हणजे सहमती, असहमती, पुन्हा विद्यार्थ्यांचं, म्हणजे सर्व नागरिकांना समान वागणूक मिळायला हवी. मग ही वागणूक देणार कोण? संविधान आपसूक देणार का? संविधानाने सगळ्यांना समान ठेवलं आहे, संविधानाने समान संधी दिलेल्या आहे. मग ही वागणूक देण्याचं काम या संवैधानिक संस्थांमध्ये जे राज्यकर्ते सत्ताधारी अधिकाऱ्याच्या रूपात असतील किंवा सत्ताधारी राज्यकर्त्यांच्या रूपात असतील, त्यांच्या मानसिकतेमध्ये आधी सुधार होणं गरजेचं आहे. त्यांची मानसिकता संवैधानिक नीतिमत्तेने आधी पूर्णपणे भरलेली असायला हवी, तरच हे होईल. हे संविधान कसं आपसूक करेल? याच्यातला पाचवा प्रश्न आहे, देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि समान संधी मिळण्याची तरतूद संविधानात असावी. समान हक्क आणि समान संधी ही सगळ्यांनाच आहे. म्हणजे या देशातील जो दुर्बल घटक आहे, सामाजिकरित्या जो मागासलेला आहे, मग त्याचं ते मागासलेपण सामाजिक जे आहे ते त्याला आर्थिक, शैक्षणिक सगळ्या प्रकारचं मागासलेपण त्याच्या अंगी नेऊन ठेवतं. म्हणून अशा लोकांना एक विशेष संधी संविधानाच्या माध्यमातून आर्टिकल 340, 341, 342च्या माध्यमातून जर मिळत असेल तर ती या देशातल्या 90% समाजाला समान संधी आणि समान हक्क देते. आणि आता तर संविधानाच्या भूमिकेशी विसंगत असूनही जे आरक्षण मिळवलं गेलं आर्थिक निकषावर 10%, ते तर जो खुला वर्ग आहे त्यांनाही मिळालेला आहे. म्हणजे आता देशातला 100% समाज वर्ग, प्रवर्ग, 100% म्हणजे जाती समूहातला सगळ्या जातींना आरक्षण लागू झालेलं आहे. म्हणून समान संधी आणि समान हक्क मिळालेले आहेत आणि ही संविधानानेच दिलेली आहे. त्यामुळे हा प्रश्न येतो कुठून? हा कोणत्या मानसिकतेतून येतो आहे?
आणि का अशा चिमुकल्यांच्या बालमानसिकतेशी हा प्रश्न खेळतोय? याच्यातला 6वा प्रश्न आहे, आपल्या भारताशी कायम प्रामाणिक राहतील असे नागरिक संविधानामार्फत घडावेत. भारताशी प्रामाणिक राहणारे नागरिकच या देशातल्या बहुजन समाजामध्ये आहे. कुरुलकर सारख्या देशाचं अतिशय गुप्त अशी कागदपत्र माहिती शेजारच्या पाकिस्तान सारख्या शत्रू राष्ट्राला पुरवणाऱ्यांची संख्या कुठून अधिक आहे हे बघायला हवं. हे केवळ एक नाव आहे, अशी असंख्य नावं आपल्याला आज सांगता येतील, परंतु वेळेच्या अभावानं किंबहुना हा व्हिडिओ लांबू नये यामुळे काही नावं घेत नाही. परंतु ही प्रवृत्ती आहे आणि ही प्रवृत्ती कुठे जास्त आहे हे मला अधिक बोलण्याचं आता लागू नये, त्यामुळे हे एक नाव पुरेसं आहे. समजदार को इशारा काफी. याच्यातला 7वा प्रश्न आहे, म्हणजे 6वा प्रश्न जो आहे, भारताशी प्रामाणिक राहावं. या देशातला जो बहुजन समाज आहे तो आजही भारताशी प्रामाणिक आहे. त्याच्या कष्टावर या देशाची आर्थिक सुबत्ता उभी आहे आणि त्यामुळे तो प्रामाणिक, ज्यांना श्रमाचं घामाचे दाम हवे नसतात, ज्यांना सहज संपत्ती हवी असते, मग ते अशी प्रामाणिकता बिघडून अप्रामाणिकपणे देशाला धोका देऊन पैसा कमवण्याची भूमिकाही घेतात. हे आपण लक्षात ठेवावं. 7वा प्रश्न यातले आहे, देशातील महत्वाच्या पदांवरील व्यक्तींचा अपमान करणाऱ्यांना शिक्षा देण्याची तरतूद संविधानात असावी. संविधान सगळ्या प्रकारचे कायदे बनवतो आणि जोही कायदा बनतो तो कायदा संविधानाच्या मूलभूत अधिकाराशी सुसंगत आहे की नाही ही तपासण्याची जबाबदारी चेक अँड बॅलन्स या व्यवस्थेमध्ये न्यायपालिकेकडे आहे. आणि न्यायपालिका कुठल्याही कायद्याची संविधानिकता म्हणजे तो मूलभूत अधिकारांना डावलणारा आहे का, तो बाद करणारा आहे का, जर तशा अधिकारांशी तो सुसंगत नसेल तो कायदा बाद होतो. त्यामुळे कोणत्याही पदावरील असलेल्या व्यक्तींनी, संवैधानिक पदावरील असलेल्या व्यक्तींचं कर्तव्य सर्वात आधी काय आहे की ते लोकांना जबाबदार आहेत. सरकार असो किंवा संवैधानिक संस्थांमधील कुठले अधिकारी असो, हे या देशातील लोकांशी, या देशाच्या जनतेशी जबाबदेही आहे. आणि ही जबाबदेही जेव्हा नाकारली जाते तेव्हा लोकशाहीचा हक्क, नागरिक आपला अधिकार वापरतात आणि अशा प्रकारे नागरिकांच्या किंवा लोकांच्या जनकल्याणाचा विचार न करणारी, त्यासाठी न राबणारी कुठलीही संस्था असेल त्या संस्थेला आणि त्या संस्थेतील व्यक्तींना टीकेस पात्र व्हावं लागतं. हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि त्यामुळे हा प्रश्न देखील बालमनाला संभ्रमित करतो आहे. याच्यातला 8वा प्रश्न आहे, राज्य यंत्रणेला विरोध करण्याच्या स्वातंत्र्यापेक्षा राष्ट्रीय एकता टिकवणे महत्वाचे आहे. राज्य यंत्रणेला विरोध कोणी करत नाही. या देशामध्ये 2014ला सत्ता पालट झालं ते यातूनच की अच्छे दिन आएंगे. या देशातल्या मतदार असणाऱ्या नागरिकांना हे जाणवलं की गेली कित्येक 6 दशक 7 दशक या देशाची सत्ता भोगणाऱ्यांना आता हटवलं पाहिजे आणि चांगलं दिवस कुणी आणताय तर त्यांना आणलं पाहिजे. पण आर्थिक सुबत्ता नागरिकांना दिली जाईल या आश्वासनावर सत्तेवर आलेल्यांनी त्या जनतेला आर्थिक सुबत्ता तर दिलीच नाही, याउलट त्यांच्या लोकशाही अधिकारांना मर्यादित करण्याचा जो प्रकार चालवला आहे त्या विरोधात बोलण्याचा नागरिकांना, मतदारांना अधिकार आहे आणि तो संविधान देतं. त्यामुळे बालमनाला असा की संविधानिक पदावरील असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात बोलू नये. राष्ट्रीय एकता टिकवणं हे सगळ्या नागरिकांचं ध्येय आहे, कर्तव्य आहे, ते संविधानाने दिलेलं आहे. परंतु त्या सत्तेला विरोध कुणाचा असत नाही, परंतु सत्ता जर लोकांच्या हितासाठी कार्यक्रम राबवत नसेल तर त्या सत्तेवर आणि त्या सत्तेवर
बसलेल्या व्यक्तींवर ही टीका होऊ शकते. हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. यामध्ये 8वा प्रश्न आपला झालाय, आपल्या प्राचीन प्रथा व परंपरांमध्ये संविधानाने हस्तक्षेप करू नये. प्राचीन प्रथा आणि परंपरा काय? या देशामध्ये जाती व्यवस्था ही गेल्या 2500 वर्षापासून चालत आलेली आहे. आणि या जाती व्यवस्थेने एका माणसाला, एका समूहाला ही जी उतरण केलेली आहे, त्याच्यापेक्षा तो वर, त्याच्यापेक्षा तो वर, त्याच्यापेक्षा तो वर, आणि मग अशी खाली उतरत येणारी उतरण, ही क्रमिक असमानता जी जातींची आहे, ही जातींची क्रमिक असमानता ही परंपरा आहे या देशाची. या परंपरेला ही जर संविधानाच्या नावाखाली जर राबवली जात असेल तर त्याला विरोध आहे. संविधान समता निर्माण करतं. समता, स्वातंत्र्य, बंधुता ही संविधानाने दिलेली मूल्य आहेत. ते मूल्य म्हणजे संवैधानिक नैतिकता. आणि ही संवैधानिक नैतिकता जर जोपासली गेली नाही तर स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्यच धोक्यात येतात. आणि मग अशा परंपरांना नाकारणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृती, जे येथल्या धर्मग्रंथांच्या माध्यमातून जाती व्यवस्थेच्या क्रमिक असमानतेला जी मान्यता देते ती उधळून लावली पाहिजे असं म्हणतात. त्यामुळे संविधानाने ते काम केलेलं आहे. यातला 10वा प्रश्न आहे, पूर्वापार चालत आलेल्या रूढींपेक्षा नवीन विचार स्वीकारणे महत्वाचे आहे. पूर्वापारच्या रूढी नाकारणं आणि नव्याचा स्वीकार करणं, आधुनिक जीवनाची मूल्य, आधुनिक समाज जीवनाच्या मूल्यांना स्वीकारणं, संविधानाने दिलेली मूल्य ही आधुनिक जीवनाची मूल्य आहेत आणि म्हणून ती स्वीकारायलाच हवी. पण हा प्रश्न याच्याशी सहमत आणि असहमत एवढ्याच्या याच्यात जर मिटवला जात असेल तर त्यावर मत मांडणी कशी होईल? याच्यातला 11वा प्रश्न आहे, सामाजिक वातावरणातील पावित्र्य राखणे ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्वाचे आहे. सामाजिक वातावरणातील पावित्र्य म्हणजे नेमकं काय? सामाजिक वातावरणातलं पावित्र्य संविधानाने जे दिलेलं आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुता, न्याय ही मूल्य समाजात अंमलात आणली जात असतील, त्या समाजाच्या संस्था आहेत. राज्य शासन देखील किंवा राज्य देखील ही समाज व्यवस्थेची संस्था आहे आणि ह्या संस्था संविधानाने चालत असतात. संविधान त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे संविधानाची ही मूल्य ही स्वीकारली गेली पाहिजेत. परंतु ह्या प्रश्नामागचं नेमकं लॉजिक काय आहे हे अधिक स्पष्ट झालं पाहिजे. त्याच्यातला शेवटचा आणि 12वा प्रश्न आहे, समाजात प्रत्येकाला हवे तसे वागण्याची मोकळीक संविधानाने द्यावी. समाजाला हवं तसं वागण्याची मोकळीक संविधानाने द्यावी याचा अर्थ मध्य प्रदेशमध्ये ज्या आदिवासी तरुणाच्या तोंडावर लघवी केली गेली अशा प्रकारची वर्तन मान्य करायला पाहिजे या समाज व्यवस्थेने, असं तुमचं या प्रश्नामागचं अंकित आहे का? नेमकं काय आहे हे आपण आधी स्पष्ट करावं आणि मग ही 12 प्रश्नांची प्रश्नावली शाळेच्या विद्यार्थ्यांकडून भरून घ्यावी. परंतु यातले प्रश्न ज्या पद्धतीने आपण पुढे आणतायत हे संविधानाला कमकुवत करणारं, किंबहुना संविधानाच्या विरोधी असणारी मतांवर ही प्रश्नावली तयार दिसते आहे आणि त्यामुळे याचा पुनर्विचार या प्रश्नावलीकर्त्यांनी करायला हवा. प्रेक्षकांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.